पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अरे वा, आज उपमा आहे का नाश्त्यात? पण ह्यातला कमी तिखटाचा उपमा कोणता? अरे नेहा झणझणीत खाते ना, मग नेहाची डिश कोणती? अरे असं काय करतोय? तुला वहिनीने सांगितलं नव्हतं का? लक्ष कुठे असतं रे तुमचं? गुड मॉर्निंग काकू. गुड मॉर्निंग. अगं बघ ना, ह्याने काय गोंधळ घालून ठेवलाय. ह्याला साधन माझी डिश ओळखता येत नाहीये. मलाही कळे ना. काकू ही तुमची प्लेट कमी तिखटाची. अच्छा. आणि माझी. हे काय? तुला एवढाच नाश्ता? काकू मला भूक. अच्छा, यशच्या विरहामध्ये भूक नाहीये वाटतं. हे तो लंडनला जाताना तुझ्या चेहऱ्यावरचा हसू पण घेऊन गेला का ग? काही काय काकू. अगं काही काय, ते डोळे का असे सुकल्यासारखे दिसतात नेहा, आणि डार्क सर्कल्स ही दिसत आहेत. हे रात्री झोप नीट झाली नाही का? हो काकू. पण त्याने फोन तरी केला होता की नाही? हो आज सकाळी केला होता फोन, झालं बोलणं. म्हणूनच भूक नाहीये. सकाळी गप्पा मारून तुझं पोट भरलेलं दिसतंय. हा हे पण आता जर का यशचा फोन आला ना, तर त्याला माझा एक निरोप दे. अगं तो तिकडे बिझनेस ट्रिप वर आहे, तर त्याच्यासोबत समीर आहेच आहे ना, आणि समीरला बिझनेसच्या सगळ्या उलाढाली माहितच आहेत. तर मग तो सांभाळेल ग तिकडे. यशला म्हणावं की 2-4 दिवसामध्येच इथे परत ये बरं. आम्हाला इथे आमच्या सुनबाई सांभाळायला तो हवाय. हा अगं रात्रीची झोप गेलीये, दिवसाची भूक मेलीये, असं कसं चालेल? काकू त्याला हे सांगितलं ना, तर तो सगळं काम सोडून इथे येईल आणि मीटिंग पण घरून करेल. हो खरंय बाई. सुन्नी काकूंचा फोन आहे. हा काकू बोला. हाय. घरी सगळं कसं आहे? ठीक आहे ना? माझा पिकूचू? हो काकू इथे सगळं ठीक आहे. तुम्ही बरे आहात ना? काय झालं काकू, तुम्ही अशा खाली का बसल्यात? खुर्ची नाहीये का तिथे? अगं काही नाही. जरा बसायची सवय नाही ना मला. होईल सवय हळूहळू. काकू तुम्ही का त्रास करून घेताय? इथे तुम्हाला खरंच कोणी काहीच बोललं नाहीये. तोच तर प्रॉब्लेम आहे ना नेहा. हे कोणी काही बोलतच नाहीये. एनिवेज जाऊ देत. मला तर हा विषय नकोय. ऍक्च्युली ना मला थोडी मदत हवी होती, फेवर हवं होतं तुझं. काय काकू? मला खूप भूक लागली अगं. ते एक काम कर ना, मला एकदम सोपी अशी ब्रेकफास्टची रेसिपी सांग. ओके काकू मी घेऊन येते ना. मग नाही प्लीज नको नेहा. नाही तर तिथे घरातल्यांना सगळ्यांना वाटेल की मी नाटक करते. पण खरं सांगू, मी एक महत्वाची गोष्ट गमावली आहे. त्या सगळ्यांचा विश्वास. मला माझ्या चुकीचं प्रायश्चित्त घ्यायला हवं. त्यांचा तो विश्वास जिंकायला हवा. काकू ठीक आहे, मी तुम्हाला रव्याचा डोसा पटकन इन्स्टंट कसा बनवायचा ते सांगते. रव्याचे पण डोसे बनतात? ग्रेट. हा सांग. तिथे रवा असेल का? रवा, लेट मी चेक. रवा. येस मला मिळालंय. काकू पडलात की काय? काकू ते मीठ आहे काकू, आपल्याला रवा हवाय.
ओके डन. सो नेहा मी करते. ओके थँक्यू सो मच. बाय. ओके काकू. बघा ना काकू कसं करताय. काही बनवून द्यायला सांगितलं तर नाही म्हणताय. म्हणे मी मॅनेज करते. जाऊ दे ग नेहा, त्या स्वतःहून म्हणते तर करू देत ना त्यांना. हो पण मला काळजी वाटतेय. त्यांना सवय नाहीये काकू. कसं करतील त्या. मी पटकन नाश्ता बनवून देऊ का त्यांना. चालेल मग, बघ कसं होते. हो. आलेच मी. एवढं घायगेने कुठं चालली आणि या प्लेट मध्ये काय. ते ब्रेकफास्ट आहे. कुणाला. आजोबा ते सिम्मी काकूंसाठी. त्यांना भूक लागली आणि मग घाईघाईत काय बनवायचं हे त्यांना सुचलं नाही. म्हणून मी विचार केला मीच. तिने मागवलं का ब्रेकफास्ट. नाही नाही नाही, त्या काहीच बोलल्या नाही. मीच घेऊन जाते. का. हे बघ सुनमणी, आउट हाऊस मध्ये जाऊन राहायचा निर्णय हा सर्वस्वी तिचा आहे. मग तिथे जे काही करायचं तिथे तिला मॅनेज करू दे ना. तिच्या निर्णयाचा बाकी सगळ्यांना कशाला त्रास. मला हे काही पटलेलं नाहीये. तिला एकदा समज द्यायला हवी. आजोबा एक मिनिट, मी खरं सांगतेय. खरंच त्यांची चूक नाही आजोबा. मला त्यांची काळजी वाटते म्हणून. तसं असेल तर समज तुला द्यायला हवी. हे बघ सुनबाई, मी सिम्मीला जास्त ओळखतो म्हणून तुला सांगतोय ही चूक करू नकोस. तू जर सारखी तिला अशी उठल्या सुटल्या मदत करायला लागलीस ना तर तिला तिची चूक कळणार नाही. आजोबा तुमचं म्हणणं खरं आहे, पण मला असं वाटतं आपल्या पॅलेस मध्ये असं कोणी उपाशी राहिलं भुकेलं राहिलं तर ते बरं नाही दिसत ना. माणूस इतर कशामुळे बदलेल की नाही मला माहिती नाही, पण भूक ही त्याला अंतर्बाह्य बदलू शकते. सिम्मीला जर तिच्या चुका कळायच्या असेल ना कदाचित तर उपवास कामी येऊ शकतो. आजोबा पण तू जर माझं ऐकणार नशील तर मी तरी तुझं काय ऐकू. तिला सांगून बघतो, बघूया तिला समजतंय का. मी माझ्या भाषेत सांगतो मग समजेल तिला. आजोबा नको, मी नाही जात. ठीक आहे. नेहा, हा तू सांगितलंस ना तशीच मी भाजी बनवली. हा म्हणजे ती फोडणी दिली, मग त्यात कांदा घातला, ते सगळं केलं. थँक्यू फॉर दॅट. डाळ करायची. येस येस. आता हे ताट जाऊन आहे ना सिम्मी काकूंना देऊन. का आज तू तिच्या आवडीची भाजी केलीये. नाही मग ताट का नेऊन द्यायचं. अगं सिम्मी काकू आता आउट हाऊस मध्ये राहतात ना, सो मला माहिती नाही त्यांनी जेवण बनवलं असेल की नाही. आणि मग ते उपाशी राहतील ना, म्हणून आपण त्यांच्यासाठी जेवण घेऊन जाऊ. आई फ्रेंडचा फोन मी घेते. घे. हेलो नेहा. हॅलो फ्रेंड, मी बोलते. ए बच्चा, कशी आहेस तू बेटा. मी चिडलीये. तू खोटं सांगून गेलास ना, तुझं काही काम नाहीये ना. काय करू बेटा, काम आहे ना. नाही तर तुला सोडून इतक्या लांब येईन का मी. काम आहे तर आईला सारखा सारखा फोन करायला कसा वेळ मिळतो. अगं आज ना ऍक्च्युली एक गंमत झाली, तेच सांगायला कॉल केला होता मी. काय. आज माझी बॅगच बदलली, म्हणजे एक्सचेंज झाली.
कोणाकडे गेली काय माहित. बॅग बदलली. हॅलो यश. हा नेहा, अगं मी परीला हेच सांगत होतो की हो मी ऐकलं ते. तू मला सांग असं कसं झालं, म्हणजे बॅग कशी हरवली, तुझं लक्ष नव्हतं का? इट्स ओके नेहा, बॅग हरवली नाहीये, एक्सचेंज झाली आहे. असं होऊ शकतं. ओके. आणि अगं खरी गंमत तर पुढे आहे. गंमत मला पण ऐकायची आहे. म्हणजे अदला बदली होऊन माझ्याकडे आलेली बॅग ना फारच इंटरेस्टिंग होती. त्याच्यामध्ये कोणीतरी कोणासाठी चिठ्ठ्या पाठवल्या होत्या. शर्ट मध्ये चिठ्ठी, पॅन्ट मध्ये चिठ्ठी, ब्लेझर मध्ये चिठ्ठी, बाहेरच्या कप्प्यात चिठ्ठी, रुमालात चिठ्ठी, चिठ्ठ्या. बॅग मध्ये चिठ्ठ्या. बघ ना, कोण पाठवतं ना ते नीट राहा, वेळेवर जेव, काळजी घे असं सांगणाऱ्या चिठ्ठ्या. पण असं सांगायला फोन करता येतो. आई नाही का तुला फोनवर वेळेवर जेव, लवकर ये असं सांगत असते. तेच म्हणतोय मी पण ना, जर का एवढी काळजी वाटत असेल आणि आठवण येत असेल तर नीट फोन करून बोलावं ना. हो की नाही? हो. हा, आईलाही गंमत सांग. ओके, तिला सांग चिठ्ठी लिहिण्यापेक्षा नीट फोन करून बोल तिला म्हणावं. पण दुसऱ्याची बॅग आली तुझ्याकडे तर आईला कशाला सांगू? परी तुला जायचंय ना, तू हे घेऊन जा. फ्रेंड, मला एक महत्त्वाचं काम सांगितलं आईने. मी नंतर बोलते तुझ्याशी. बाय. आय लव्ह यू. बाय बच्चा. बाय. सांभाळून. अदला बदली झाली ना बॅगेची. तू परत ये, मग बघतेस तुला. तुला माहितीये का नेहा, तू रागवल्यावर ना अजून छान दिसतेस. सिरियसली. पुरे आता. आजोबांना तोपर्यंत लिहून देते. Hello, Chaudhary Palace. Mr. Motwani, how are you? Yes, I see your progress in the business magazines. Yash, UK ला आहे. हा, मीटिंग चालू असेल ना त्याची, म्हणून ऑफ असेल. येस येस येस, ट्राय अगेन. ओके, बाय बाय. सोफ्याच्या मागे कोण लपलंय? सोफ्याच्या मागे कोण लपलंय? पिकुचू. पिकूची नाही मी. तू इथे काय करतेयस? ते आई. परी तू इथे काय करते? आणि जेवण का नाही, म्हणजे सोडून इथे आलीस? जेवायचं नाहीये का तुला? अच्छा, म्हणजे जेवण सोडून मस्ती करते. पिकुचू बरोबर राहून राहून तिला गुण नाही पण वाण लागला. आजोबा, आजकालची मुलं तर तुम्हाला माहिती आहे ना. ते मी तिला सांगितलं जेवून घे, पण तिला खेळायचं होतं. मग मी सांगितलं तिला. मी तिला आउट केलंय. परी इज आउट नाव. ताबडतोब जेवायला बसायचं, वेळच्या वेळी जेवलं पाहिजे. तुला कळलं का? अरे एवढं खेळायचं असेल ना तर पोटामध्ये अन्न नको का? गाडी चालायची असेल तर पेट्रोल हवं ना. काय मोठी आई? बरं का परे, मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा माझी आई मला नेहमी सांगायची, तुला अभ्यास करायचा असेल आणि खूप जर खेळायचं असेल तर जेवायला हवं व्यवस्थित. मग मी जेवायची वेळ झाली की मस्तपैकी ताव मारायचो, उभा आडवा. कधीही टंगळ मंगळ केली नाही. टंगळ मंगळ. येस, टंगळ मंगळ. ठीक आहे आजोबा, आता मी सुद्धा न टंगळ मंगळ करता जेवण. अरे व्हेरी गुड, शाळी मुलगी एकदम. ओके नाही मोठी आई? हो, अगदी बरोबर आहे पप्पा. चला जेवून घ्या आता. हा,
इथे ताट कोणाच आहे? हा हो हे ताट कोणाचं आहे? हो ताट कोणाचं आहे? तेच इथे कसं आलं? अरे हे ताट ना, अरे हे तर माझं ताट आहे. मी हे शोधत फिरत होते. हं? हो तू जेवणाचं ताट शोधत फिरत होतीस? हो म्हणजे मी जेवायला बसलेच होते, पण एक महत्वाचं काम आठवलं म्हणून मी गेले, तर हे ताट इथेच राहिलं. बरं झालं हा पप्पा तुम्ही दाखवलं ते. अरे पण असं कुठलं महत्वाचं काम आलं की जेवण सोडून तुला त्या कामाच्या मागे धावायला लागलं? ते काम हा ते जेवायच्या आधी व्हिटॅमिनच्या गोळ्या घ्याव्या लागतात ना, तर मी त्या गोळ्या घेतल्या आणि आता भूक लागलीये मला. व्हिटॅमिनच्या गोळ्या वेळच्या वेळी घेतल्याच पाहिजेत. या अवस्थेत तर घेतल्याच पाहिजेत आणि वेळच्या वेळी जेवलंही पाहिजे. एक बस समोर बस इथे आणि जेव माझ्यासमोर. अगं बस. हो 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 पप्पा. हा सुरू. आता अरे मग आत्ता नाही तर कधी? नंतर. आधीच उशीर झालेला आहे. जेवायला बस. चल चल चल. आजोबा त्या तिथे डायनिंग टेबलवर बसून जेवतील ना? अरे पण पप्पा ते मी डायनिंग टेबलवर बसून आरामात जेवीन ना. अगं कशाला? इथे माझ्यासमोर बसून जेव. ते ते घाईघाईने जेवायला नाही जमणार पप्पा. अरे घाई घाई कशाला पाहिजे? मला भरपूर वेळ आहे. शांतपणे जेव इथे. उगाच तुला परत दुसरं आणखीन काही काम आठवलं, तू ते जेवण सोडून तू त्याच्या मागे धावलीस तर तू जेव माझ्यासमोर जेव. अरे बापरे, मगाशी एवढं खाल्लंय तेही अजून जड झालंय. आता एका घासाचीही जागा नाहीये पोटात. जेवायच्या आधीच ढेकर. नाही नाही पप्पा, ते ऍसिडिटी झालीये बहुतेक. ऍसिडिटी. आजोबा त्या तिथे डायनिंग टेबलवर बसून जेवतील ना? कशाला? नाही इथे त्यांना संकोच होत असेल. अरे कशाला संकोच वाटेल? रोज आमच्या बरोबर तर जेवतो ना डायनिंग टेबलवरती. मग जेव जेव जेव. त्या ह्या अशा ह्याच्यात नाही अशा अवस्थेत ते तुमच्या दोघींपेक्षाही खूप जास्त पावसाळे बघितलेत मी. आत्ताच ठीक आहे, पण रात्रीचं जेवण तिचं तिला करायला सांगा. कोणाला? कुणाला? कोणाला? जिच्यासाठी हे जेवण घेऊन चाललात ना तिला. अरे आपल्याला नाही जमत खोटं बोलायला. कशाला बोलताय खोटं? कशाला त्या मार्गाने जाताय? सॉरी आजोबा. सुनबाई, तू अन्नपूर्ण आहेस. आपल्या या घरामध्ये कोणी उपाशी राहिलं तर ते तुला त्रासदायकच होणार आहे आणि तू दिवसभर अस्वस्थ राहणार. त्यापेक्षा नेऊन द्या.